नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी इंग्रजी पुस्तकाचा नवीन अभ्यासक्रमानुसार पान नंबर 3 याचा अभ्यास करणार आहोत. याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण BCDE याचा अभ्यास केला आहे. आता आज आपण अभ्यास करणार आहोत F. तर F याच्यामध्ये काय सूचना दिलेली आहे बघूयात आपण. लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द आन्सर्स ऑफ रिडल्स. याचा अर्थ असा आहे की हे तुम्ही चित्र बघा, याच्यामध्ये हे रिडल्स म्हणजे ही जी कोडी दिलेली आहेत त्याचे उत्तरं इथं दडलेले आहेत या चित्रामध्ये. तर ते आपल्याला रिडल्स वाचून आणि त्याची उत्तरं शोधायची आहे. याच्यामध्ये आपण रिडल्स वाचल्यानंतर तुम्हाला छानपैकी अशी हिंट मिळणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या कोडी जे आहेत किंवा जे रिडल्स आहेत त्याचं उत्तर शोधणं सोपं जाणार आहे. आता पहिलं रिडल वाचूयात बरं आपण. आय एम बिग अँड फ्लॅट, आय हँग ऑन द वॉल, द टीचर राईट्स ऑन मी फॉर ऑल. बघा, याचा अर्थ असा आहे की मी सपाट आणि मोठा आहे. आय हँग ऑन द वॉल, मी भिंतीवर लटकलेला आहे. द टीचर राईट्स ऑन मी फॉर ऑल, शिक्षक माझ्यावर लिहितात सर्वांना शिकवण्यासाठी. सांगा बरं याचं उत्तर काय असेल. बघा बघा, शोधा शोधा. हा बरोबर, याचं उत्तर आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा. याचं उत्तर आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा. आता पुढचं रिडल्स वाचूया. I show the months and the days. I help you to plan in many ways. Flip my pages, date by date. I tell you what's early and late. बघा याचा अर्थ काय आहे. I show the months and the days. आता months म्हणजे महिने आणि days म्हणजे दिवस. फॉर एक्झाम्पल संडे, मंडे. I help you to plan in many ways. मी तुम्हाला विविध प्रकारचं नियोजन करण्यास मदत करतो. फ्लिप माय पेजेस, डेट बाय डेट. तुम्ही माझी पाने उलटवतात तारखेनुसार. आय टेल यू व्हॉट्स अर्ली अँड लेट. मी तुम्हाला सांगतो की पुढे काय आहे किंवा कोणता सण किंवा काय लवकर येणार आहे आणि काय उशिरा येणार आहे याची मी माहिती देतो. सांगा बरं याच्यापैकी काय असेल. आपण कशाची पाने उलटवतो. आपण वार तारीख महिना कशावर बघतो. हा बरोबर, कॅलेंडर. हे कसलं चित्र आहे. कॅलेंडर. आपण कॅलेंडरमध्ये वार तारीख महिने बघतो आणि आपल्याला कॅलेंडर सर्व माहिती देतो. बरोबर, शाबास. आता बघा पुढचं रिडल्स काय आहे बघूयात आपण. आय हॅव 4 legs बट आय डू नॉट रन. यू सिट ऑन मी व्हेन द लेसन्स बिगिन. आय हॅव 4 legs, मला 4 पाय आहेत. बट आय डू नॉट रन, पण मी पळू शकत नाही. यू सिट ऑन मी, तुम्ही माझ्यावर बसतात. व्हेन द लेसन्स बिगिन, जेव्हा पाठाला सुरुवात होते, जेव्हा टीचर शिकवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही माझ्यावर बसतात. बघा बरं, शोधा इथे काय आहे असं. बरोबर, बेंच. हे जे बेंच आहेत बघा त्याला 4 पाय आहेत आणि त्याच्यावर तुम्ही बसता जेव्हा टीचर शिकवायला सुरुवात करतात. शाबास. पुढचा आहे. आय स्टँड ऑन 4 legs अँड होल्ड द बुक्स. मला 4 पाय आहेत, मी 4 पायांवर उभा आहे आणि बुक्स होल्ड करतो किंवा माझ्यावर तुम्ही बुक्स ठेवतात. बघा बरं काय आहे. काय आहे. हा डेस्क येईल किंवा टेबल येईल. याचं उत्तर हे दोघंही येणार आहे, टेबल और डेस्क. बघा पुढचं रीडर आहे. आय गो टिकटॉक द होल डे लॉंग. आय हेल्प यू नो व्हेअर अवर्स बिलॉंग. आय हॅव 2 hands बट नेव्हर क्लॅप. आय कॅन रन बट नेव्हर वॉक. बघा याचा अर्थ असा आहे. आय गो टिकटॉक, टिक 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 असं कोण करतं दिवसभर. बघा बरं. आय हेल्प यू नो व्हेअर अवर्स बिलॉंग, मी तुम्हाला मदत करतो की किती तास झालेले आहेत किंवा किती तास बाकी आहेत. आय हॅव 2 hands बट नेव्हर क्लॅप, मला 2 हात आहेत पण मी टाळी वाजवू शकत नाही. आय कॅन रन बट नेव्हर वॉक, मी पळतो पण मी चालू शकत नाही किंवा चालत नाही. शोधा बरं या चित्रामध्ये, या पिक्चर्समध्ये शोधा शोधा. कोण रन करतं आणि कोण टिकटिक करतं. येस बरोबर, क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ. पुढचं रीडर आहे. आय एम राऊंड लाईक अ बॉल. आय शो अर्थ बिग अँड स्मॉल. कंट्रीज अँड ओशन्स आय शो यू. आय एम राऊंड लाईक अ बॉल, मी चेंडू सारखा गोल आहे. आय शो अर्थ बिग अँड स्मॉल, मी पृथ्वी लहान आणि मोठी अशी दाखवतो. कंट्रीज अँड ओशन्स आय शो यू, मी विविध देश आणि समुद्र तुम्हाला दाखवतो. ओळखा पाहू मी कोण. शोधा बरं असं कोण आहे इथे चेंडू सारखं ज्याच्यावर आपल्याला पृथ्वी दिसते. हा ग्लोब. दिस इज अ ग्लोब. ग्लोब म्हणजे पृथ्वीचा गोल. तर या पद्धतीने आपण हे सर्व रिडल्स बघितलेले आहेत. आता तुम्ही अजून नवीन काही रिडल्स बनवा आणि आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींना विचारा. नमस्कार,
आजचा व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करणार अशी अपेक्षा. तसेच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि त्यावर कमेंटही करा, म्हणजे मला अजून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.